नमस्कार, साथी कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण आज वर्ग काढणार आहोत या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच्यात सोपी पद्धत अशी सांगितली आहे. त्यांनी सांगितलं का बाबा प्रश्न सोपा पाहिजे म्हणून आपण काय करू बघा, लक्ष द्या. शून्याचं तुम्हाला सांगितलं एकक स्थानी शून्य असताना आता काय करायचं, एकक स्थानी 5 ही संख्या असताना वर्ग काढणे. 5 संख्या असताना वर्ग काढायचा आहे. कसा, इकडे लक्ष द्या. हे झाले 15 एकक स्थानी 5 असणारी संख्या. आपण एकक स्थानी 5 असणाऱ्या सगळं संख्या पाहणार आहोत, बरोबर. आता इथं पहिले 5चा वर्ग घ्या 25. 2च्या नंतर क्रमाने येणारी संख्या त्यांचा गुणाकार करायचा. 1च्या नंतर क्रमाने येणारी संख्या 2. बेक बे, इथं आला तुमचा 225. त्याच्यानंतर 25चा वर्ग करायचा. सरळ करा, 5चा वर्ग 25. 2च्या नंतर क्रमाने येणारी पुढची संख्या 3. मी इथं कंसात लिहिली, इकडे लक्ष द्या. इथं दिसायला का नाही मला माहित नाही, पण मी एकदा मोडून तुम्हाला लिहून देतो म्हणजे लक्षात येईल. 25चा वर्ग करायचा पुन्हा कितीचा, 25. मग 25चा वर्ग करायचा आपल्याला. पहिले 5चा वर्ग घ्या 25. इथं काय करा, इथं 2 आहेत, क्रमाने येणारी संख्या 3 आणि 2चा गुणाकार करा. इथं सरळ मांडा. किती झाली तुमच्याकडं, 625. त्याच्यानंतर 35चा वर्ग, 5चा वर्ग किती, 25. लक्षात ठेवा, सरळ तुम्हाला 5चे वर्ग लिहायचे. 3च्या पुढं क्रमाने येणारी संख्या 4 आणि 3चा गुणाकार आला 12. आला का, 1225. 45चा वर्ग, इथं 5चा वर्ग लिहून टाका. किती झाला 4 5 20, 2025. आलं का, आलं. 55 याचा 25, 6 5 किती, 30. हुशार झाल्या, बरोबर ना. 65, 75, 85, 95 यांचे वर्ग तुम्हाला करायचे. 3 संख्या राहिल्या, पट करा. 4 राहिल्या. 30 25 कोणाचा आला, छान. पुढं 56 25 बर, 72 25 बर, 90 25. ओके, अशा प्रकारे ही ट्रिक खूप सोपी आहे वर्ग काढण्यासाठी. आपण याच्यामध्ये पुन्हा अजून काही ट्रिक्स असले तर बघणार आहोत. आपण आता इथं थांबू. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला लगेच पाहायचा आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असाल तर उद्या आपल्याला शेकडे नफा तोटा याच्यावर चर्चा करायची आणि त्या संदर्भात आपण ते व्हिडिओ अपलोड करणार आहोत. आता शिकायचे तुम्हाला शेकडा नफा. शेकडा म्हणजे 100, शेकडा नफा हे वर्गाचे शॉर्टकट मी तुम्हाला दिले. अशा प्रकारे तुम्ही वर्ग करू शकता. जर काही एखादी संख्या इथं राहिली असेल तर तुम्ही ती लिहून घ्या आणि तुम्ही पण नक्की वर्ग करून मला कमेंट करा. अशा पद्धतीने शून्याचं काय नाही, एका शून्याच्या ऐवजी 2 शून्य आपल्याला घ्यायचे.